नागपुर में ओबीसी समाज के मुद्दे पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार का बड़ा बयान सामने आया है। उन्होंने 2 सितंबर के सरकारी निर्णय को रद्द करने की मांग की है। वडेट्टीवार ने कहा यह जीआर ओबीसी समाज के हितों के खिलाफ है। साथ ही उन्होंने प्रकाश आंबेडकर की बातों से सहमति जताई है। आम्ही विरोध केला नाही, सकल ओबीसी महामोर्चाने त्यांना विरोध केला, कारण त्यांची भूमिका या जीआरच्या समर्थनार्थ होती आणि त्या जीआरचा नुकसान नक्की ओबीसी समाजाला होतो असं सर्व ओबीसी बांधवांची भावना आहे आणि त्याबद्दलचं चीड आणि राग आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा जीआर रद्द करावा ही मागणी असेल आणि ही मागणी करत असताना ओबीसींचे काही 1-2 प्रमुख मागण्या आहेत, पण मुख्यत्वे आम्हाला तो जीआर रद्द करावा अशीच मागणी सकल ओबीसी समाजाची आहे। नाही बघा, सरळ भूमिका आहे। जो ओबीसीच्या हिताचं बोलेल तो ओबीसीच्या विरोधात बोलेल आणि ओबीसी नेता म्हणेल तर तो कसा ओबीसीचा होऊ शकतो? सरळ गोष्ट आहे आणि ते पुढे मांडू ना आम्ही। आम्हाला जे काय दिसतंय त्या जीआरचा अर्थ, जीआरमुळे होणारा नुकसान, ह्या मोठ्या गोष्टी आहेत। त्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या पुढे आम्ही मांडू ना। हे आता मी एकटा ठरवत नाही, हे आम्ही ओबीसीच्या आमचे जे कमिटी आहे त्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करू। जर असं काही प्रस्ताव पुढे येतो का आणि त्यावर चर्चा करू, पण मुख्यत्वे 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करावा। तो जीआर हा ओबीसीला उद्ध्वस्त करणार आहे, हीच भूमिका आता ओबीसी महामोर्चाच्या सर्व नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे। हे आता दिसतंय ना, मी खूप गोष्टी आहेत सांगण्यासारखे, काय काय झालं आहे। त्यामुळे त्या संदर्भातली भूमिका प्रकाश आंबेडकरजी मांडतायत, हीच आमची भूमिका आहे। भाजपाने ओबीसीचा मतांचा फायदा घेतला, ओबीसींना फायदा काही करून दिला नाही, कुठल्याच ठिकाणी नाही। तो ना प्रशासनात आहे, ना ज्युडिशरीमध्ये आहे, ना आरक्षणात आहे, ना त्याला मिळणाऱ्या सवलतीमध्ये कुठली वाढ आहे, काही नाही। थातूर मातूर औषधी करून उपचार झालेला आहे आणि मूळ बिमारी तशीच ठेवली।